वडे बघा किती छान झालेले आहेत आणि मस्त होणार आहेत. तर याची रेसिपी आपण बनवणार आहोत आता. तर हाय हॅलो सर्वांना, माझ्या चॅनलवरती म्हणजे येस ताई रेसिपी या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी इथं 4 तास डाळ भिजवून घेतलेली आहे. चणा डाळ आहे ही, आणि डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2-3 पाण्यानं. आणि आपल्याला पाणी सगळं निथळून घ्यायचं आहे. तर मी चाळणीमध्ये डाळ टाकून घेतलेली आहे. सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला, बिलकुल पाणी ठेवायचं नाही आहे डाळीत, तर आपले वडे चांगले होणार आहेत. तर बघू शकता पाणी सगळं वितळलेलं आहे. तर आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घालून घ्यायची आहे आणि आपल्याला याचं वाटण काढायचं आहे. वाटणामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची, आपल्या आवडीनुसार मिरची टाकून घ्यायची, कमी जास्त. लसूण टाकून घ्यायचं आहे, कढीपत्ता घातलेला आहे मी, कोथिंबीर घालून घ्यायची आणि जिरेसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि मीठ पण टाकून घ्यायचं आपल्याला. आता याचं वाटण काढूया आपण. जास्त बारीक न करता थोडंसं जाडसर वाटण करायचं आहे, बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही. अगदी असं जसे आहे डाळ तसंच वाटण काढायचं आहे. तर बघू शकता. तर अशी आधीमध्ये एखादी डाळ राहिली अख्खी तर काय विषय नाही आहे, तर चालून जाते तेवढं. तर अशा पद्धतीने आपलं वाटण झालेलं आहे बघा. तर कोणीही रेसिपी ही बनवू शकेल, इतकी सोपी आहे आणि खायलासुद्धा खमंग होणार आहे. तर मी एका भांड्यात काढून घेतलेलं आहे सगळं वाटण आणि याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत आपल्याला. आपल्याकडे जे मसाले असतील ते घालायचे आहेत. तर याच्यात जिरंसुद्धा घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मी, तो सुद्धा घालून घेतला आहे. हा गरम मसाला आहे आणि लाल मिरची पावडर आहे, तेजवाली लाल मिरची पावडर वापरलेली आहे मी. हळद टाकलेली आहे, हिंग घालून घेतला आहे थोडासा आणि काळी मिरीपूड पण घातलेली आहे आणि जिरापूड आणि मिरेपूड पण घालून घेतली. कोथिंबीर घालून घ्यायची आणि कढीपत्तासुद्धा टाकून घ्यायचा आहे. आपल्याकडे जे मसाले असतील ते टाकून घ्यायचे आहेत. अतिशय खुसखुशीत होणार आहेत आणि खमंगसुद्धा वडे होणार आहेत. तर नक्कीच करून बघा आणि चवीनुसार मीठ टाकायचे. आपण मगाशी डाळीच्या वाटणामध्ये सुद्धा मीठ टाकून घेतले, त्यामुळे ते लक्षात ठेवून ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. अगदी चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता हे सगळं मिक्स करूया, एकजीव करून घ्यायचं आहे. तर पहा मी अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे सगळं. रेसिपी तुम्हाला पूर्ण बघायची. रेसिपी आवडली तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. तर अशा पद्धतीने आपल्याला आता वडेसुद्धा करून घ्यायचे आहेत. जास्त जाड पण नाही करायचे आणि जास्त पातळ पण नाही करायचे, जेणेकरून तळताना आतपर्यंत खुसखुशीत होतील आणि छान तळले जातील. अशा पद्धतीने आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता मी एकसारखे सगळे वडे तयार करून घेतलेले आहेत. चला आता आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेलसुद्धा गरम झालेलं आहे. तर आपल्याला एक एक वडा सोडून तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत सगळे वडे. वडे तेलामध्ये सोडले की अजिबात घाई करायची नाही आहे पलटायला. तर 1-2 मिनटं तळू द्यायचे आहेत, जेणेकरून वडे छान तयार होतील आणि खाली चिटकणारसुद्धा नाही आणि वडा फुटणारसुद्धा नाही, याची काळजी घ्यायची. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सगळे वडे तयार करून घ्यायचे आहेत, म्हणजे तळून घ्यायचे आहेत.
आणि बाहेर पाऊससुद्धा चालू आहे. बाहेर पाऊस आणि असे गरम गरम वडे खायला काही वेगळीच मजा असते. हे वडे दह्यासोबत किंवा शेजवान चटणीसोबत किंवा असेच पण खायला खूप मजा येते, कारण याच्यामध्ये सगळे मसाले आपण टाकून घेतलेले आहेत. तर नुसतेच पण वडे खायला खूप छान लागतात. एकदा नक्की करून पहा वडे अशा पद्धतीने. अगदी सोपे आहेत आणि पटकन होणारी रेसिपी आहेत. तर वडे आपले सगळे तयार झालेले आहेत, बघू शकता. अतिशय छान खुसखुशीत आणि खमंग झालेले आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बाय बाय सर्वांना.